नमस्कार, जय महाराष्ट्र. गेले 25 वर्ष आपण पाहिलं असेल मुंबई महानगरपालिका ही आपण जपली, जोपासली आणि मुंबईचं नाव जगभरात आपण कुठच्या कुठे नेलं. अनेक गोष्टी आपण या मुंबईमध्ये केल्या. त्याच्यात एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईतली आरोग्यसेवा. ही आरोग्यसेवा देशभरातून लोक येतात, जगभरातून लोक येतात, आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये येतात, दवाखान्यात येतात, बरे होतात आणि आपल्या आपल्या गावी जातात. पण सध्याची जी सुधार समिती आहे ती खरोखर सुधार समिती आहे की बिघाड समिती आहे, हा विचार आपण आता करणं गरजेचं आहे. हा जो प्रस्ताव ह्या सुधार समितीने, ज्याचे अध्यक्षा मिंदे टोळीच्या एक आहेत, त्यांनी आणलेला आहे आणि कदाचित भाजपचा देखील याला पाठिंबा असेल, त्यांनी तो प्रस्ताव आणलेला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ज्या ब्लड बँक आहेत त्या आता खाजगीकरणमध्ये जाणार आहेत, प्रायव्हेटाईज होणार आहेत. आत्तापर्यंत हे रक्त मोफत दिलं जायचं, प्रत्येक पिशवी ही पेशंटला मोफत दिली जायची, कुठेही 1 रुपया लावायचं नाही. पण ह्या प्रस्तावामुळे कदाचित 1100 रुपये, मग 1600 रुपये आणि आता तर तुम्हाला माहिती आहे गॅस, डिझेल सगळं काही महागतच चाललं आहे. ही महागाई वाढत असताना रक्त देखील महाग होणार आहे आणि रक्तासाठी किंमत मोजावी लागणार आहे. रक्तासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत आणि हे रक्त कोणाचं आहे? हे रक्त मुंबईकरांचं आहे. हे रक्त आपलं आहे, जे मिंदेंना आणि भाजपला विकायचं आहे. ह्याला आम्ही विरोध करत आहोत. मुंबई म्हणून आपण ह्याला विरोध करणं गरजेचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.